कैरीची भाजी ही 1.5 कैरी घेतली आहे. त्याच्यासाठी मी घेतलं आहे थोडंसं बडीशेप, थोडेसे धणे, त्याच्यानंतर थोडंसं दालचिनी, वेलदोळे, मिरे, अद्रक, लसूण. आता मी हे सगळं सामान मिक्सरमधून काढून त्याची बारीक पावडर तयार करून घेते. फोडणीसाठी कढईत एवढं तेल टाकलं आहे. भाजीला फोडणी घालायची. तेल टाकलं आहे, तेल तापलं आहे. आता मोहरी, टाकली आहे. आता थोडंसं जिरं टाकते, तेजपान, थोडंसं हिंग. गॅसची फ्लेम कमी करते. आता हे दळलेला मसाला टाकते. दीडच कैरी असल्यामुळे 2 चमचे लाल तिखट घालायचे, थोडीशी हळद घालते. मिक्स करून घेऊ. ही भाजी थोडीशी आंबट, तिखट, गोड अशी छान लागते. मसाला छान परतून झाला आहे, मस्त वास येतो. आता टाकते आणि छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर थोडं मीठ टाकायचं, थोडंसं वाफ आणायला ठेवायचं. त्याच्यानंतर पाणी टाकून शिजवून घ्यायचं. मग नंतर त्याच्यात थोडासा गूळ घालायचा. झाली कैरीची भाजी. मस्त कैरीची भाजी झाली तयार.